गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. आतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. सुनिया चरज करे जन कोई सतसंगती महिमा नहीं गोई. गोस्वामी तुलसीदासजींनी संतांचं चरित्र कापसाबरोबर त्याची तुलना केली आणि साधू संतांना वंदन केलं. त्यानंतर संतरूपी तीर्थराज प्रयागाचं वर्णन केलं. गंगा म्हणजे काय, रामभक्ती, सरस्वती म्हणजे ब्रह्मविचार आणि यमुना म्हणजे कलियुगातलं पापांचं हरण करणारी अशा हरिहरांच्या कथा म्हणजे त्रिवेणी संगम हा जणू संतांच्या ठिकाणी एकत्रित झालेला असतो. त्यांच्याजवळ असणाऱ्या हरिहरांच्या कथा म्हणजे देवांच्या कथा त्या ऐकल्यामुळं ऐकणाऱ्यांना आनंद होतो, ऐकणाऱ्यांचं कल्याण होतं. या संतांच्या ठिकाणी असलेला धर्मावरचा अढळ विश्वास म्हणजे तीर्थराज प्रयागावर असलेला अक्षयवट आहे. त्यांच्याकडे असलेली शुभकर्म हा तीर्थराजाचा परिवार आहे. आणि या संतांचं सेवन केल्यामुळं सगळ्या क्लेशांचा नाश होतो आणि चारी पुरुषार्थ प्राप्त होतात हे गोस्वामी तुलसीदासजी यांनी सांगितलेलं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ संतांच्या संगतीमुळं प्राप्त होतात. तर अशा प्रकारे संतांच्या संगतीमुळं हे जे मिळणारं फळ आहे याचं आश्चर्य कुणी करू नये, कारण संत संगतीचा महिमाच एवढा मोठा आहे, संत संगतीची महतीच एवढी मोठी आहे. सुनिया चरज करे जनी कोई सतसंगती महिमा नाही होई. पुढं गोस्वामीजी सांगतायत, बाल्मिक नारद घट जोनी निज निज मुकनी कही निज होनी. वाल्मिकी ऋषी, नारद मुनी, घट जोनी म्हणजे अगस्त्य ऋषी, या ऋषींनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्याबरोबर काय घडलं हे त्यांनी स्वतःच्या मुखानं सांगितलेलं आहे, अनेक ग्रंथामधून सांगितलेलं आहे. वाल्मिकी ऋषी कसे झाले आपल्याला माहीत आहे. वाल्या कोळी येईल त्या वाटसरूची हत्या करायचा आणि एका वाटसरूची हत्या करून त्याला लुटायचा. त्याच्याजवळचे दागिने, त्याच्याजवळचे काही मौल्यवान वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, ते सगळं लुटून स्वतःचा परिवार तो सांभाळत होता. पण त्या वाल्या कोळीला संत भेटला, नारद मुनी भेटले आणि नारद मुनींच्या संगतीमुळं वाल्या कोळी मरा उलटा जप करू लागला आणि वाल्मिकी ऋषी झाला आणि त्यांनीच पुढं रामायण हे महाकाव्य ते लिहिलेलं आहे. हे सगळं शक्य झालं संत संगतीमुळं. वाल्याचा वाल्मिकी ऋषी हा संत संगतीनं झाला. नारद ऋषींनी सुद्धा स्वतःच्या आयुष्यामध्ये कसं संत संगतीमुळं बदल झाला ते सांगितलेलं आहे. अगस्त्य मुनींनी सुद्धा सांगितलेलं आहे, बाल्मिक नारद घट जोनी निज निज मुकनी कही निज होनी. जलचर थलचर नभचर नाना
जे जड चेतन जीव जहाना. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, थलचर म्हणजे जमिनीवर राहणारे आणि नभचर म्हणजे आकाशात विहार करणारे. असे जे कोणी जड चेतन जीव या तिन्ही ठिकाणी राहत असतील त्यांना पुढील गोष्टी ज्या मिळालेल्या आहेत त्या फक्त संत संगतीमुळे मिळालेल्या आहेत. त्या कोणत्या? त्या 5 गोष्टी गोस्वामी तुलसीदासजींनी सांगितलेल्या आहेत. मती कीरती गती भूती भलाई, जब जेही जतन जहा जेही पाई. मती 5 गोष्टी संत संगतीमुळे प्राप्त होतात, किंवा 5 गोष्टी प्राप्त व्हायच्या असतील तर संत संगती पाहिजे किंवा चांगल्या लोकांची संगत पाहिजे. मती म्हणजे सुबुद्धी किंवा चांगली बुद्धी. मती प्राप्त व्हायची असेल संत संगती पाहिजे. कीरती म्हणजे कीर्ती जर प्राप्त करायची असेल तर संत संगती, चांगल्या लोकांची संगत धरायला पाहिजे. गती म्हणजे सद्गती प्राप्त करायची असेल तर संत संगती पाहिजे. भूती म्हणजे विभूती म्हणजेच ऐश्वर्य, जीवनामध्ये ऐश्वर्य प्राप्त व्हायचं असेल तर चांगल्या लोकांची संगत पाहिजे, संत संगती पाहिजे. आणि 5वी गोष्ट आहे भलाई, म्हणजे मोठेपणा किंवा प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल तर संत संगती पाहिजे. मती कीरती गती भूती भलाई, जब जेही जतन जहा जेही पाई, सो जान बसत संग प्रभाऊ. या 5 गोष्टी कशाच्या प्रभावामुळे मिळतात? या 5 गोष्टी संत संगतीच्या प्रभावामुळे प्राप्त होतात व्यक्तीला. आणि लोकामध्ये आणि वेदामध्ये संत संगतीशिवाय या गोष्टी प्राप्त होण्यासाठी दुसरा कोणताही उपाय सापडत नाही, दुसरा कोणताही उपाय सांगितलेला नाही. लोकामध्ये आणि वेदामध्ये, पुराणामध्ये, शास्त्रामध्ये या 5 गोष्टी मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी संत संगती हा एकमेव उपाय आहे. सो जान बसत संग प्रभाऊ, लोक हुबेदन आन उपाऊ, बिनु सतसंग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. बिनु सत्संग, सत्संगाशिवाय विवेक न होई, विवेक प्राप्त होत नाही. आता विवेक म्हणजे काय? चांगलं काय, वाईट काय, पाप काय आहे, पुण्य काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, खरं काय आहे, खोटं काय आहे, सत्य काय आहे, असत्य काय आहे, बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे, हे समजणं किंवा याचा निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे विवेक आहे. याचा निर्णय घेता येणं बुद्धीला, ते म्हणजे विवेक प्राप्त होणं आहे. हा विवेक, चांगलं काय वाईट काय हे कधी कळतं? सत्संग असेल तर कळतं. म्हणून सत्संगाशिवाय विवेक प्राप्त होत नाही. बिनु सत्संग विवेक न होई. आणि सत्संग कधी प्राप्त होतो? सत्संग असा कोणालाही प्राप्त होत नाही. कुणीही संतांच्या संगतीमध्ये जात नाही, कुणीही रामकथा ऐकत नाही, कुणीही देवांच्या कथा ऐकू शकत नाही, कुणीही साधन करू शकत नाही, कुणीही कुणाच्याही भाग्यामध्ये भक्ती लिहिलेली नाही. सत्संग प्राप्त व्हायचा असेल तर त्यासाठी सुद्धा प्रभू श्रीरामाची कृपा पाहिजे. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम कृपेशिवाय सत्संग सुलभ नाही. सत्संग प्राप्त होणं, सहज प्राप्त होणं शक्य नाही. राम कृपा पाहिजे. सत्संगत मुद मंगल मूला. आता ही सत्संगती कशी आहे किंवा संत संगती कशी आहे? मुद मंगल मूला. मुद म्हणजे आनंद, मंगल म्हणजे कल्याण, मूला म्हणजे मूळ. आनंद आणि कल्याणाचं मूळ म्हणजे संत संगती आहे. आणि ती प्राप्त होण्यासाठी रामकृपा पाहिजे. आणि संत संगती प्राप्त झाली तरच विवेक प्राप्त होणार आहे. सत्संगत मुद मंगल मूला, सोई फल सिद्धी सब साधन फुला. त्यामुळे साधन करायचं तर कशासाठी? संत संगती प्राप्त व्हावी त्यासाठी. सोई फल सिद्धी, सगळ्या सिद्धीचं फळ किंवा शेवटचं फळ म्हणजे संत संगती आहे.
आणि ते प्राप्त करण्यासाठी ही सगळी साधनं म्हणजे फुलाप्रमाण आहेत. सोई फल सिद्धी सब साधन फुला. फळ कशापासून तयार होतं? फुलापासून. आधी फूल आहे मग फळ आहे. तसं साधन म्हणजे फूल म्हटलेलं आहे. म्हणजे आधी साधन आहे आणि मग साध्य म्हणजे संत संगती आहे. फळ म्हणजे संत संगती. त्यामुळं सगळ्या साधनांचं फळ म्हणजे संत संगती प्राप्त होणं. आणि मग संत संगती प्राप्त झाली की बाकी सगळं आपोआपच भेटणार आहे. 4 पुरुषार्थ संत संगतीमुळे भेटतायत. गोस्वामीजींनी सांगितलं, धर्म अर्थ काम मोक्ष. 5 गोष्टी म्हणजे मती, सुबुद्धी, कीर्ती, सद्गती, विभूती म्हणजे ऐश्वर्य आणि मोठेपणा म्हणजे प्रसिद्धी. ह्या गोष्टीसुद्धा संत संगतीमुळं आपोआप प्राप्त होणार आहे. त्यामुळं मुख्य गोष्ट आहे संत संगती प्राप्त होणं. त्यासाठी सगळी साधनं करायची आहेत. सट सुधरही सतसंगती पायी. सठ म्हणजे दुष्ट किंवा वाईट गुणांचे लोक. मग हे सठ सुधरही, सठ सुधरतात, दुष्ट लोकही सुधरतात. कधी? सतसंगती पायी. त्यांना जर संत संगती प्राप्त झाली तर दुष्ट लोक सुद्धा संत संगती मिळाल्यावर सुधारतात. कशासारखं? त्यासाठी पुढं दृष्टांत दिलेला आहे. पारस परस कुधात सुहाई. पारस म्हणजे परीस, परस म्हणजे स्पर्श. परिसाच्या स्पर्शानं कुधात म्हणजे कुधातू, कुधातू म्हणजे लोखंड. लोखंडाचं सुद्धा सुहाई म्हणजे सोनं होतं. परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं जसं सोनं होतं तसं संतरूपी परिसांचा स्पर्श दुष्टरूपी लोखंडाला झाला, दुष्ट लोकरूपी लोखंडाला झाला तर त्या दुष्टांच्या आयुष्याचं सोनं होतं. ते दुष्ट लोक सुधारायला सुरुवात होते. सट सुधरही सत संगती पायी. पारस परस कुधात सुहाई. विधिवस सुजन कुसंगत परही. आता सठ लोक संत संगतीमध्ये पडल्यानंतर त्यांचं कल्याण होतं, त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं, हे ठीक आहे. पण संत लोक जर दुष्टांच्या संगतीमध्ये पडलं तर त्यांचं काय होतं ते पुढं गोस्वामीजी सांगतायत. विधिवस सुजन कुसंगत परही. योगायोगानं किंवा दैवयोगानं सज्जन लोक, सुजन, विधिवस सुजन, सुजन म्हणजे सज्जन लोक, कुसंगत परही. कुसंगतीत जर पडले तर तिथं ते दुष्ट बनत नाहीत. चांगले लोक, सज्जन लोक वाईट संगतीत पडले तर ते दुष्ट बनत नाहीत. ते त्यांच्याच गुणांचं आचरण करतात. जसं सर्पाचा मणी असतो, तो जरी सर्पाच्या जवळ असला, सर्प विषारी असतो, सर्पाजवळ जरी तो मणी असला तरी मणी त्याच्या गुणाप्रमाणे तो वागतो. मण्याचा गुण आहे प्रकाश. मणी प्रकाशच देतो. सर्प जरी विषारी असला तरी त्याच्या संगतीमध्ये राहणारा मणी मात्र प्रकाशच देतो. तसा सज्जन लोक, संत लोक जरी दुष्टांच्या संगतीत राहिले तरी संत लोक त्यांच्या सद्गुणांचंच आचरण करतात. ते दुष्टांसारखे त्यांच्या संगतीत राहून दुष्ट बनत, ते प्रेमच देतात. विधिवस सुजन कुसंगत परही. फनी मनी समनिज गुण अनुसरही. स्वतःच्या गुणांचंच ते आचरण करतात. दुष्टांच्या संगतीचा त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. आपणही तसंच राहिलं पाहिजे. आपल्याकडे जे चांगले गुण आहेत त्यांचं आचरण केलं पाहिजे. वाईट संगत जरी आपल्या आजूबाजूला असली तरी त्याचा दुष्परिणाम आपल्यावर होता कामा नये. हेच या ठिकाणाहून समजून घ्यायचं आहे. सट सुधरही सत संगती पायी. पारस परस कुधात सुहाई. विधिवस सुजन कुसंगत परही. फनी मनी समनिज गुण अनुसरही. विधी हरिहर कबी को विदवानी. विधी म्हणजे ब्रह्मदेव, हरी म्हणजे विष्णुदेव, हर म्हणजे शिव शंकर किंवा महादेव, कबी म्हणजे कवी, कोबिद म्हणजे पंडित, वाणी, या सगळ्यांची वाणी
संतांचा महिमा गाऊ शकत नाही. विधी हरिहर कभी को विदबानी, कहत साधू महिमा सकुचानी. या सगळ्यांची वाणी संतांचा महिमा गाताना कुंठित होते किंवा संकुचित होते. आणि मग माझी काय कथा आहे? सोमो सन कही जातन कैसे. मग मला त्या संतांच्या महिम्याचं वर्णन कसं करता येईल? गोस्वामीजी विचारतायत प्रश्न. सोमो सन कही जातन कैसे, साक बनिक मनी गुणगण जैसे. साक बनिक म्हणजे भाजीपाला विकणारा, भाजीपाल्याचा व्यापार करणारा. मनी गुणगण जैसे, त्याला रत्नांच्या गुणांचं वर्णन करता येईल का? भाजीपाला विकणारा भाजीपाल्याचं वर्णन करू शकतो. कितीही कुजलेला असला तरी तो ताजा माल कसा आहे ते तो पटवून देऊ शकतो, पण तो रत्नाच्या गुणांचं वर्णन करू शकत नाही. एखादा रत्न किंवा एखादा अलंकार कसा आहे हे जसं तो सांगू शकत नाही, तसं माझं आहे. मी साधा मनुष्य आहे, मी साधी बुद्धी असलेला आहे, गोस्वामी तुलसीदासजी सांगताय. आणि संत एवढे मोठे ज्यांचं वर्णन तिन्ही देव, कवी, पंडित, वेद थकले, पुराण थकली, शास्त्र थकली, पण संतांचा महिमा वर्णन करू शकली नाहीत. त्यांचा महिमा मी बिचारा कसा वर्णन करू शकतो? विधी हरिहर कभी को विदबानी, कहत साधू महिमा सकुचानी. सोमो सन कही जातन कैसे, साक बनिक मनी गुणगण जैसे. बंधु संत समान चित, हित अनहित नहीं कोई. अंजलिगत शुभ सुमन जिमी, समसुगंध कर दोई. बंधु संत समान चित हित, बंधु संत. अशा संतांना गोस्वामीजी वंदन करतायत. आणि हे संत कसे आहेत? समान चित, त्यांचं चित्त समान आहे, त्याच्या चित्तामध्ये समता आहे. म्हणजे ते कुणाला मित्रही मानत नाहीत, कुणाला शत्रूही मानत नाहीत, किंवा मित्र आणि शत्रू त्यांच्यासाठी एकसारखेच आहेत. ते मित्राचंही कल्याण करणार आणि शत्रूचंही कल्याण करणार, दोघांसाठी ते सारखंच वागणार, कुणाबरोबर भेदभाव करणार नाहीत. हा माझा, याला जरा चांगलं कल्याण करावं, आणि हा जरा माझ्याशी असं वागला, याचं कल्याण करू नये, याचं अकल्याण करावं, असं संतांच्या चित्तात कधीच येत नाही. जगातल्या प्रत्येकाविषयी कल्याण करण्याची भावना त्यांच्या मनामध्ये असते. अगदी माणसंच काय, प्राणीमात्रांचं सुद्धा कल्याण व्हावं ही संतांची भावना असते. म्हणून संत समान चित, हित अनहित नाही कोई. ते कुणाचं अनहित करीत नाहीत, ते कुणाचं वाईट विचार करीत नाहीत, ते कुणाचं वाईट व्हावं असं त्यांच्या चित्तात येत नाहीत. अंजलिगत शुभ सुमने जिमी, त्यासाठी दृष्टांत दिलेला आहे. अंजलिगत म्हणजे ओंजळीमध्ये जर फुले जर ठेवली ओंजळीमध्ये, तर ती फुलं दोन्ही हातांना जसा समान सुगंध देतात, तसे संत आहेत. शत्रू आणि मित्र सगळ्यांसाठी ते सारखेच कल्याण करणारे आहेत, सर्वांबरोबर सारखीच वागणूक ठेवणारे आहेत, सगळ्यांबरोबर समानतेनं वागणारे असे संत असतात. अंजलिगत शुभ सुमन जिमी, समसुगंध कर दोई. संत सरलचित. पुढं संतांची अजून लक्षणं सांगितलीत. संतांची बघा अनेक लक्षणं झाली, त्यांचा महिमा पण वर्णन करू शकत नाही, एवढी लक्षणं संतांची आहेत. सगळे थकले पण संतांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही. संत सरलचित. संत हे सरळ चित्ताचे असतात, संत हे सरळ मनाचे असतात. जगत हित. जगाचे हित करणारे असतात. जानी सुभाव स्नेह. आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं स्नेह, त्यांचं प्रेमपूर्ण आचरण हे सगळं पाहून मी संतांना प्रार्थना करतो असं गोस्वामीजी म्हणतायत. काय प्रार्थना करतायत गोस्वामीजी? बाल विनय सुनी करी कृपा, रामचरण रती देऊ. या बालकाची प्रार्थना ऐकून माझ्यावर कृपा करा,
आणि श्रीरामाच्या चरणी मला प्रेम द्या, हे गोस्वामीजी संतांकडे मागतायत. एवढं सगळं देणारे संत, परिसासारखे संत, मती, कीर्ती, सद्गती, विभूती, ऐश्वर, मोठेपणा देणारे संत, मुद म्हणजे आनंद देणारे संत, कल्याण करणारे संत, परिसासारखा आपल्याला स्पर्श करून आपलं सोनं बनवणारे संत, ज्यांचं वर्णन कुणीही करू शकत नाही असे संत, सगळ्यांचं कल्याण करणारे संत, चारी पुरुषार्थ देणारे संत, सरळ चित्ताचे संत, जगाचं हित करणारे संत, या संतांच्या जवळ श्रीराम भक्तिरूपी गंगा नदी आहे, जी सर्वांचं कल्याण करणारी आहे. म्हणून संतांकडं श्रीरामाची भक्ती, श्रीरामाच्या चरणावर प्रेम राहू द्यावं अशी प्रार्थना संतांजवळ करणं उचित आहे. कारण संतांना रामभक्ती देण्याचा अधिकार आहे. कारण त्यांच्याकडं रामभक्तिरूपी सुरसरी म्हणजे गंगा नदीचा प्रवाह त्यांच्याजवळ आहे, रामभक्तिरूपी. आणि तो भक्तिरूपी गंगेचा प्रवाह तो कुणालाही देऊ शकतात. त्या प्रवाहामध्ये कुणीही कधीही जाऊन स्नान करू शकतो. म्हणून संत हे फार महत्त्वाचे आहेत आणि संत संगती महत्त्वाची आहे. गोस्वामी तुलसीदासजींनी या 3ऱ्या दोह्यामध्ये संतांची, संत संगतीची महती वर्णन केलेले आहे. सियावर रामचंद्र भगवान प्रिय हो, उमापति महादेव प्रिय हो, पवनसुत हनुमानजी महाराज प्रिय हो, गोस्वामी तुलसीदास जी महाराज प्रिय हो.